प्लॅनिंग चालू केलेलं आहे. फॅमिली प्लॅनिंग मधले आज बघणार आहे आपण हार्मोनल मेथड. तर हार्मोनल मेथड मध्ये काय आहे, जे दोन नॅचरल हार्मोन आहेत कोणते कोणते, ते म्हणजे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. इस्ट्रोजन काय करतं, FSH वर म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन जे आहे त्याच्यावर काम करतं, आणि जे प्रोजेस्टेरॉन आहे ते काय करतं, ल्युटिनायझिंग हार्मोनवर काम करतं आणि प्रेग्नन्सीला कंट्रोल करण्याचं म्हणजे प्रेग्नन्सी प्रिव्हेंट करण्याचं काम करतात. हे दोन हार्मोन कोणते नॅचरल मेथड मध्ये दोन हार्मोन येतात, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. त्याच्यानंतर बघा त्याचे एक्झाम्पल कोणते कोणते येतात. एक्झाम्पल मध्ये येतं ओरल कंबाईन पिल्स आणि कॉन्ट्रासेप्टिव्ह इंजेक्शन, हे दोन त्याचे एक्झाम्पल आहेत. तर त्याच्यामधला आज आपण स्टार्ट करणार आहे ते म्हणजेच ओरल कंबाईन पिल्स. ओरल कंबाईन पिल्स त्याच्यामध्ये काय राहतं, टोटल 28 टॅबलेट राहतात म्हणजे पिल्स राहतात. त्याच्यामध्ये दोन टाईप पडतात, हार्मोनल आणि नॉन हार्मोनल टॅबलेट कोणते कोणते येतं. तर त्याच्यामध्ये बघा जे हार्मोनल टॅबलेट आहेत त्या येतात 21 म्हणजेच 21 ज्या टॅबलेट आहेत त्या हार्मोनल आहे आणि त्यांचा जो कलर राहतो तो राहतो व्हाईट कलर. त्याच्यानंतर बघा नॉन हार्मोनल ज्या टॅबलेट आहेत त्या येतात 7 आणि त्यांचा जो कलर राहतो तो राहतो ब्राऊन कलर, आणि त्याच्यामध्ये फिरस फ्युमेरेट नावाचं जे कंटेन आहे ते राहतं 16 mg. त्याच्यानंतर बघा जी ओरल पिल्स आपण स्टार्ट करतो त्या स्टार्ट कधी करायच्या, ज्या वेळेस मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट झाली त्याच्यानंतर 5व्या दिवशी ती टॅबलेट घ्यायला चालू करायचं आणि कंटिन्यू त्या टॅबलेट घ्यायच्या. ज्यावेळेस जर का एक टॅबलेटचं 28 दिवसाचा पॅक संपला त्याच्यानंतर नेक्स्ट डे लगेच दुसरा जे 28 दिवसाचा पॅक आहे तो चालू करायचा कंटिन्यू. आणि त्याचा जो टायमिंग आहे तो टायमिंग कसा फिक्स टायमिंग ठेवायचा, तो कोणता ठेवायचा, नाईटला बेड टाइम जो राहतो त्यावेळेस ते टॅबलेट घ्यायच्या. आणि जे याच्यामध्ये एक क्वेश्चन विचारतात तो क्वेश्चन म्हणजे असा आहे की न्यूली कपल मध्ये सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह जी मेथड आहे ती कोणती आहे, तर ती आहे ओरल कंबाईन पिल्स. असं